नमस्कार, आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश शेमजलवाड. लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र. नांदेड जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे, संस्थापक अध्यक्ष यांनी गेल्या 11 दिवसापासून अमरण उपोषणाला बसले आहे. त्यामध्ये त्यांचं जे मागण्या आहेत, मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी हे आंदोलन सुरू होतं आणि त्यानिमित्त इस्लापूर नाका येथे लोकस्वराज्य आंदोलन यांच्यातर्फे रास्ता रोको करण्यात आले आणि रास्ता रोको करते ते वेळेस त्यांच्या जे मागण्या आहेत, जे की शासनापर्यंत पोहोचाव्या आणि शासनानं या मागण्या पूर्ण कराव्या, असे आंदोलनकर्ते आपले विचारसरणी त्यांनी मांडली आहे. जेणेकरून 20 वर्षापासून शासनाला निवेदन देत आहेत, परंतु शासना यांची मागणी हे पूर्ण करण्यामध्ये अपयशी ठरत आहे. त्याच निमित्ताने मातंग समाजाचे सर्व समाज, कुपटी, भिशी, अपारापेठ, इस्लापूर येथील सर्व नागरिकांनी इस्लापूर नाका येथे रास्ता रोको करून शासनाला जागृत करण्याचं कार्य केले व त्यांच्या जे मागण्या आहेत ते सरकारसमोर ठेवले. जेणेकरून अनुसूचित जातीमध्ये आरक्षण अ, ब, क, ड आरक्षणाचे वर्गीकरण करणे व शेतीपट्टे नावावर करणे, त्यानंतर स्मशानभूमीचं, त्यानंतर शैक्षणिक विद्यार्थ्यांना जे स्कॉलरशिप मिळत आहे ते ऑनलाईन न करता ऑफलाईन करणे, अशा प्रकारे यांच्या अनेक मागण्या येथे मांडल्या आणि सरकारला देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे नारे देऊन जय बिरसा, जय लहुजी चे नारे देऊन त्याने आपले मनोगत येथे व्यक्त केले. ते समोरप्रमाणे. एकनाथ शिंदे होश में आओ, होश में आओ, होश में आओ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होश में आओ, होश में आओ, होश में आओ. देवेंद्र फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश में आओ. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अजित पवार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. भाजप सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. भाजप सरकार. महात्मा ज्योतिबा फुलेचा जय हो. महात्मा ज्योतिबा फुलेचा जय हो. सावित्रीबाई फुलेचा जय हो. सावित्रीबाई फुलेचा जय हो. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षणाची ABCD झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. 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 आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षणाची ABCD झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अनुसूचित जातीचं वर्गीकरण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. अनुसूचित
मातंग समाजाचं जे भव्य रास्ता रोको आंदोलन होतं हे कशा संदर्भात आहे? मी धोंडोपंत बनसोडे, लोकस्वराज्य आंदोलनाचा जिल्हाध्यक्ष उत्तर विभाग. आज 11 तारखेला सन्माननीय आदरणीय रामचंद्रजी भरांडे सर आणि अनुसूचित जातीचं अबकडन वर्गीकरण झालं पाहिजे, अण्णाभाऊ साठे महामंडळांना जी काही निधी आहे तो निधी आत्तापर्यंत ज्या या सेना आणि भाजपच्या कार्यकाळामध्ये महामंडळाला निधी मिळाला नाही, ते निधी लवकरात लवकर द्यावा. त्याच्यानंतर स्वाधार योजना, जी काही विद्यार्थ्याची स्वाधार योजना ऑनलाईनच्या माध्यमातून चालू आहे ती ऑफलाईनच्या माध्यमातून झाली पाहिजे, ही त्यांची मागणी आहे. गेल्या 1 जुलैपासून सन्माननीय भरांडे सर मातंग समाजाच्या वेगवेगळ्या मागणीसाठी या ठिकाणी बसलेले आहे. त्या मागणीचा आज 12वा दिवस आहे. आज 11 तारीख आहे. 11 तारखेच्या माध्यमातून आम्ही या इस्लापूर या ठिकाणी सरांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक भव्य असं रास्ता रोको आंदोलन धुरेकर यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय आमचे तालुका अध्यक्ष सदानंदजी ऐरणकर हिमायतनगर यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आता सध्या लोकसभा आणि विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. येथील सन्माननीय आमदार केराम साहेबांनी आणि इथला हिंगोलीचा आमदार सन्माननीय आष्टीकर साहेबांनी लोकसभेमध्ये मातंग समाजाच्या विषयी प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय द्यायची भूमिका या ठिकाणी घ्यावी, अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात समाज उतरलेला आहे. रास्ता रोकोचा या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. आम्ही सन्माननीय दोन्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती करतो की मातंग समाजाच्या जे काही मागण्या आहेत ते मागण्या त्वरित अधिवेशनाच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लागल्या पाहिजे. कारण सगळ्यात शेवटचा घटक अनुसूचित जाती वर्गातला मातंग समाज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांच्या एवढ्या प्रश्न 78 वर्षामध्ये मातंग समाजाचे प्रश्न या ठिकाणी निकाली लागलेले नाहीत. या दृष्टिकोनातून गेल्या 12 दिवसापासून सन्माननीय भरांडे सर बेमुदत महाउपोषणाला कलेक्टर ऑफिससमोर बसलेले आहेत आणि त्यांची दखल इथल्या सन्माननीय राज्य सरकारने घ्यावा. आणि जर या ठिकाणी जर नाही दखल घेतल्यास भविष्य काळामध्ये आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये मातंग समाजाची काय ताकद आहे, मातंग समाज रस्त्यावर उतरल्यानंतर मतदानाच्या पेटूतून आम्ही त्याला अजिबात या ठिकाणी सत्तेवर येऊ देणार नाही. कारण मातंग समाजाचा जो कोणी सरकार या ठिकाणी विचार करेल ते येणाऱ्या काळात आम्ही निश्चित त्यांना मतदानाच्या पेटूतून आमची ताकद दाखवून सत्तेच्या खाली खेचण्याचं काम भरांडे सरच्या नेतृत्वाखाली उभ्या महाराष्ट्रात करू. आणि येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी आमचा विचार नाही केला, आमच्या प्रश्नाचा मागण्याचा जर त्यांनी विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन, प्रत्येक विधानसभा लोकसभेमध्ये जाऊन आम्ही मातंग समाजाच्या लोकांना सांगू की येणाऱ्या या सरकारनं मातंग समाजाची कुठलीही भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे आम्ही त्यांचा येणाऱ्या काळात निश्चित पराभव करू, एवढं मात्र या ठिकाणी आम्ही सांगतो. आणि या ठिकाणी मोर्चा रास्ता रोकोचं आंदोलन संपन्न झालं, सर्वांनी सहकार्य केलं, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. स्वराज्य आंदोलनात डॉक्टर बनसोडे यांनी जे आपली भूमिका मांडली, खरोखरच 20 वर्षापासून यांच्या कसल्याच प्रकारे मागण्या हे पूर्ण होत नाही. त्यानिमित्ताने सर्वच मातंग समाजातील लोकांनी एक विचार केला पाहिजेत, जे की 20 वर्षापासून आपल्या मागण्या जशाच्या तशाच आहेत, परंतु आपण वोटिंग देण्याचं कार्य आतापर्यंत केलं आहो. आणि ज्यांना वोटिंग देतो हेच लोक संसदेमध्ये म्हणा, विधानसभेमध्ये म्हणा, आपल्या समस्या हे मांडते वेळेस केव्हाच दिसून आले नाही. जर यावेळेस आमच्या मागण्या जर पूर्ण होत नसेल तर आम्ही वोटिंगच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असेही आपले शब्दामध्ये आपली भावना बनसोडे यांनी व्यक्त केली. खरोखरच मातंग समाजामध्ये जे विकास व्हायला पाहिजेत, जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, ते कसल्याच प्रकारे आज दिसून येत नसल्यामुळं हे आंदोलन करण्याच्या भूमिका त्यांनी इथं केलेली दिसून येते. यामध्ये
लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र चे श्री धोंडोपंत बनसोडे नांदेड जिल्हा अध्यक्ष उत्तर विभाग, त्यानंतर श्री सदानंद एरेनकर पार्डीकर तालुका अध्यक्ष, त्यानंतर सुरेश झुरेकर कुपटीकर, रामदास जळपते, शिवाजी तपासकर, संजय झुरेकर, आनंदा बोनगीर, नागनाथ यंपलवाड, गोविंद गणेश जळपते, प्रदीप डुडेल, दशरथ आंबेकर, इतर अन्य लोक या आंदोलनामध्ये समाविष्ट होते. त्यामध्ये वृद्ध, महिला, तरुण मुलं, प्रौढ व्यक्ती असे सर्व मातंग समाजातील लोकांनी एकत्र येऊन हे आंदोलन शांततेत रास्ता रोको इस्लापूर नाका येथे केले आणि इस्लापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब उमेश भोसले यांना निवेदन दिले आणि येथील आंदोलन शांततेच्या माध्यमात हे रास्ता रोको आंदोलन पूर्ण झाले. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भीम, वंदे मातरम. धन्यवाद. जय लहुजी.